कलरच्या त्याला मॅचिंग बांगड्या झुमके घातलेले आहेत. नाव तर घ्यायलाच पाहिजे ना. भाजीत भाजी पनीरची. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अ चॅनल. हा प्रवास तुझा माझा फ्रॉम इंडिया टू कॅनडा. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा आमच्या युट्यूब चॅनलवर. आय होप तुम्ही सर्व मजेत आहात. आम्ही सुद्धा एकदम मस्त आणि मजेत आहोत. तर आज आहे 26 जानेवारी आणि 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून मनापासून खूप खूप शुभेच्छा. सो मित्रांनो, आज आहे प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी. तर त्यानिमित्ताने आम्ही हळदी कुंकू आणि लहान मुलांच्या बोरन्हाणाचा कार्यक्रम ठरवलेला आहे आणि हा कार्यक्रम होणार आहे माझ्या मैत्रिणीच्या घरी. सो आम्ही सगळेजण पॉटलक करणार आहोत आणि तिथे आमचा हा हळदी कुंकू आणि सर्व लहान मुलांचा बोरन्हाणाचा कार्यक्रम तिथे आम्ही सेलिब्रेट करणार आहोत. सो आता वाजले सकाळचे 10:30 आणि मला थोडीफार जेवणाची तयारी करून ठेवायची आहे संध्याकाळी जाण्यासाठी, कारण की कार्यक्रम जो आहे तो संध्याकाळचा आहे आपला. आज मी बनवणार आहे पनीर टिक्का मसाला आणि त्याच्यात थोडंसं प्रिपरेशन वगैरे पण चालू करायचं आहे मला. आता मी अजून काही केलेलं नाहीये, फक्त एकच तयारी करून ठेवलेली मी रात्री, ते म्हणजे हंकड. मी एका कपड्यामध्ये आपलं दही आहे ना ते बांधून ठेवलेलं, जेणेकरून जे एक्सेस वॉटर असेल ते निघून जाणार आणि मस्तपैकी आपलं हंकड आता रेडी झालंय. हे इतकं सुंदर तयार झालंय हंकड आता की अशी इच्छा होते की याचं मी श्रीखंडच बनवू, पण नाही, आपल्याला आधी बनवायचंय पनीर टिक्का मसाला. तर त्याच्यासाठी आपण हे आज वापरूया. श्रीखंडाचा विचार कधी नंतर करूया. सो मित्रांनो, आता हंकड तर आपलं रेडी आहे. तर आता व्हेजिटेबल्स पण कट करायचे आहेत मला थोडे. व्हिडिओ सुरू करायच्या आधी मी वाणाची काय काय तयारी केलेली आहे आणि आरोची काय काय तयारी केली आहे ते तुम्हाला दाखवून देते आणि मग आपण जेवणाची तयारी सुरू करूया. इंडियावरून येताना मी माझ्या मैत्रिणींसाठी ह्या अशा बॅग्स आणल्या होत्या. सो तुम्ही बघू शकता की इंडियाला अशा बॅग्स मिळतात, मस्त इंडियन ट्रेडिशनल वेअरवर छान आहे यूज करायला. सो मी ह्या प्रत्येकी सगळ्यांना माझ्या मैत्रिणींसाठी ह्या बॅग्स आणलेल्या आणि ह्या बॅग्स मी डिफरंट कलर्स मध्ये घेतलेल्या. तर ह्याच्यामध्ये पिंक आहे, रेड आहे, हा एक मस्तपैकी ब्राऊन कलर आहे आणि इथे हा एक ग्रीन कलर आहे. तशा 4 बॅग्स घेतलेल्या होत्या मी माझ्या 4 मैत्रिणींसाठी. आणि त्याच्या व्यतिरिक्त हे हळदी कुंकूसाठी घेतलेलं मी आणि विचार केलेला हळदी कुंकाला देईन. मग हे पाउचेस तर ऍक्च्युली आईनेच घेतले माझ्यासाठी, कारण की मी सांगितलेलं आई माझ्या मैत्रिणींना देण्यासाठी मला काहीतरी घ्यायचंय म्हणून. सो आई मार्केटमध्ये गेलेले ना, तेव्हा मम्मी माझ्यासाठी हे घेऊन आली होती की हे दे म्हणून, हे छान आहे. सो आणि हे मी घेऊन आले होते त्यांना देण्यासाठी. तर आज वाणासाठी मी ह्या दोन्ही गोष्टी त्यांना देणार आहे. आणि मला याची डिझाईन खूप आवडली होती आणि आतमध्ये पण त्याला पार्टिशन आहे हळदी आणि कुंकू ठेवायला. सो मला एकंदरीत त्याची डिझाईन खूप आवडली होती म्हणून मी हे घेऊन आले. आणि हा 6चा पॅक आहे, तर यातनं उरतीनच. सो मी तुम्हाला ओपन करून पण दाखवते की ऍक्च्युअल मध्ये हे कसं दिसतंय. सो हे असं ओपन होतं आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त असं पार्टिशन आहे याला आणि खूप छान आहे ॲज अ स्मॉल गिफ्ट देण्यासाठी. सो मला हे खूप आवडलं आणि कैरी पॅटर्न ह्याचं खूप सुंदर आहे, तुम्ही बघू शकता. सो मी हे घेऊन आले. इथं माझ्या वाणाची तयारी तर झालेलीच आहे आणि त्याच्यानंतर आता बघूया आरवसाठी काय काय तयारी केली आहे. ह्या काही पतंग बनवलेल्या मी वॉल डेकोर करण्यासाठी. सो तर मित्रांनो, मी आहे ना थोडं डेकोरेशनसाठी तयारी आधीच करून ठेवलेली, कारण की मी आरवच्या बोरन्हाणाची आणि हळदी कुंकाची तयारी माझ्या घरी करायचा प्लॅन केलेला. सो त्याच्यासाठी हे मी करून ठेवलेलं थोडंफार. तर बघूया आता हे याचा वापर होतोय का, तिथे झाला तर तिथे करूया आपण, ऑरेंज मग नंतर कधीतरी यूज होईल. त्याच्या व्यतिरिक्त ना मी बोरन्हाणासाठी पण असं हे असं छोटे छोटे आहे ना पतंगवर असे अल्फाबेट्स लावले होते. सो हे पण असं बनवलेलं आणि असं पूर्ण बोरन्हाण असं लिहिलेलं आहे याच्यावरती आणि छान आहे. 2 कलरमध्ये केलेलं, ब्लॅक ब्राऊन ब्लॅक ब्राऊन ब्लॅक ब्राऊन असं थोडंसं. सो हे पण आपण वापरूया. सो अशा प्रकारे मी थोडीफार तयारी केली आहे. आणि हळव्याचे दागिने मला घालायचे होते आरवला, कारण की तो जेव्हा 1 वर्षाचा झालेला तेव्हा आम्ही त्याला हळव्याचे दागिने घातले होते, तेव्हा आम्ही इंडियामध्ये होतो. आणि जेव्हा आता इंडियावरून येत होतो त्यावेळेस मला ना ते दागिनेच नाही मिळाले, त्यावेळेस मार्केटमध्ये नव्हते. मी 2-3 ठिकाणी विचारलं सुद्धा, पण त्यावेळेस मला मिळाले नाहीत.
सो आणि आम्ही लवकर पण आलो ना, जर एखादा आठवडा अजून असतो तर कदाचित आम्हाला मिळाले पण असते, तर ते नव्हते मिळाले म्हणून मी त्याला सिंपल असे ना फक्त मोत्यांची माळा बनवलेली आहे, सिंपल अशी. सो बघूया हा घालतोय का, कारण की शक्यता खूप कमी आहे की तो घालेल. सो म्हणून मी फक्त अशी एक मोत्याची माळा आणि हातात घालायला असे सिंपलसे ब्रेसलेट त्याच्यासाठी बनवलेले आहेत असे छानसे. सो हे सिंपल मी त्याच्यासाठी बनवलं. सो ही सर्व तयारी मी करून ठेवलेली होती आधीच. तर आता चला जेवणाच्या तयारीला लागूया आणि जेवणाचं प्रिपरेशन स्टार्ट करूया. आणि ही ज्वेलरी बनवताना ना त्यावेळेस मग मी असं छोटेसे कानातले पण बनवले आणि त्याला असं एक हँगिंग असं, आणि म्हणजे इन केस कधी मला पण वापरायचे झाले ना, सो मला पण असे ॲज अ सिम्पल म्हणून कानातले आणि ते असं एक छोटंसं असं सेट वगैरे यूज करता येतील. छान आहे ना, एकदम छान झाले आहेत. सो असे त्याच्यावरती मी कानातले पण बनवले होते, तर मी तुम्हाला दाखवते की त्याचा पूर्ण सेट कसा दिसतो. तर संपूर्ण सेट हा ना असा दिसतो. असे 2 ब्रेसलेट आहेत त्याला घालायला आणि एक माळा आणि हे कानातले, जो तो घालणार नाही पण मला इन फ्युचर कधी घालायचं असेल तर घालता येतील. सो तर मित्रांनो, आता पनीर टिक्कासाठी मी मस्तपैकी रेड, येलो आणि ग्रीन असे बेल पेपर घेतलेले आहेत. सो याला स्क्वेअर मध्ये कट करून घेते. मी आहे ना हे नानकचं पनीर यूज करते. तर आता हे थोडं फ्रोझन पनीर आहे ना, हे तर थोडं हार्ड आहे. तर आता याला सॉफ्ट करण्यासाठी मी गरम पाणी लावलेलं आहे. सो याला गरम पाण्यात थोडा वेळ डिप करून ठेवलं ना तर हे पूर्ण सॉफ्ट होऊन जातात. आणि तर चला आता तयारी करायला घेऊया. कटिंग चॉपिंग करून घेऊया पहिला, आणि मॅरिनेशन पण करायचं आहे मला सगळ्यांनी. मॅरिनेट करायला ठेवायला लागेल. तर जास्त वेळ तर मला मॅरिनेट करायला मिळणार नाही, तर मी 10-15 मिनिटं जेवढं होईल तेवढा वेळ करेन. जोपर्यंत माझं बाकीचं प्रिपरेशनला वेळ लागेल तोपर्यंत मी याला मॅरिनेट करून ठेवायचा प्रयत्न करेन. सो तुम्ही बघू शकता सगळे आता जे एक्स्ट्रा कट केलेले होते ना, छोटे छोटे पीसेस मध्ये जे उरले होते ते मी सगळे ठेवून दिले. कधी फ्राईड राईस बनवायचे, नूडल्स बनवायचे, पास्ता बनवायचा, तर तेव्हा मला उपयोगी होईल. तर या वीकमध्ये याला पण यूज करू आपण. तर इथे मी मॅरिनेशनसाठी एका बोलमध्ये हंग कर्ड घेतलेला आहे. त्याच्यात काश्मीरी लाल मिरची पावडर, धने पावडर, गरम मसाला, हळद, ब्लॅक पेपर आणि त्याच्यानंतर सॉल्ट ॲड केलेला आहे. तुम्ही याच्यात थोडीशी क्रश करून कसुरी मेथीसुद्धा ॲड करू शकता. आणि हे सगळं ॲड करून झाल्याच्या नंतर मी याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे, छान व्यवस्थित. तर त्याच्यानंतर आपण याच्यात सर्व व्हेजिटेबल्स कट करून जे आपण ठेवलेल्या होत्या त्या ॲड करणार आहोत आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत, जेणेकरून सर्व कोट झाले पाहिजे व्हेजिटेबल्स आणि पनीर आपले, आणि त्यांनी व्यवस्थित सगळे फ्लेवर्स ॲब्झॉर्ब केले पाहिजे. जितकं जास्तीत जास्त वेळ तुम्ही मॅरिनेट करून ठेवणार तेवढेच चांगले फ्लेवर तुमच्या व्हेजिटेबल्स आणि पनीरमध्ये ॲब्झॉर्ब होतील. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त त्याला मॅरिनेट करून ठेवा, आणि नाही जमलं तर ॲटलिस्ट 15 मिनटं किंवा अर्ध्या तासासाठी तरी मॅरिनेशन झालंच पाहिजे. आणि तुम्ही इथे बघू शकता बोलमध्ये जेव्हा मी व्हेजिटेबल्स ट्रान्सफर केले त्यावेळेस मला असं वाटलं की बोल आता छोटा पडला आहे, त्यामुळे मी त्याला एका मोठ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलं आणि त्याला मिक्स करून ठेवून दिलं. तर आपल्या इथे कोटिंग आता व्यवस्थित झाले. तुम्ही बघू शकता की खूप छान कोट झाले आहेत आपल्या सगळ्या व्हेजिटेबल्स. आणि या मॅरिनेशन बॅटरमध्ये मी ऑइलसुद्धा ॲड केलेलं, सो याला व्यवस्थित कोट झालेला आहे. सो मित्रांनो, तुम्ही बघितलं की आपण मॅरिनेशन केलेलं होतं. तर आता झाले जवळपास 20-25 मिनिटं. तोपर्यंत मी अनियन आणि टोमॅटोची पण प्युरी करून रेडी ठेवले ग्रेव्हीसाठी. सो आता एक आहे की असं मॅरिनेशन झाल्यावर जर तुम्हाला टिक्का बनवायचा असेल, प्रॉपर ॲज अ स्टार्टर म्हणून सर्व करायचं असेल ना, त्याच्यात तुम्ही वुडन स्टिकमध्ये तुम्ही पनीर आणि व्हेजीस असे लावू शकता आणि नंतर मग त्याला रोस्ट करू शकता पॅनवर थोड्या वेळासाठी. तर तुमचा पनीर टिक्का ॲज अ स्टार्टर रेडी होईल. पण मी आज तसं न करता फक्त याला पॅनमध्ये थोडंसं फ्राय करून घेणार आहे, कारण की मला तसं त्याची ग्रेव्ही बनवायची आहे आणि मी पनीर टिक्का मसाला बनवते. तर मला मी त्याला पूर्णपैकी असं ग्रिल करणार नाहीये, जे आपण प्रॉपर ग्रिल करतो ना तसं करणार नाहीये. मी फक्त पॅनमध्ये त्याला सॉते करून घेते. पण तरीसुद्धा मी तुम्हाला एक्झाम्पलसाठी दाखवते की तुम्हाला जर ॲक्च्युअलमध्ये पनीर टिक्का बनवायचं असेल, जर तुमच्याकडे गेस्ट येणार असतील आणि जर तुम्हाला पनीर टिक्का जर तुम्हाला ॲज अ स्टार्टर म्हणून जर सर्व करायचं असेल तर तुम्ही कसं करू शकता, म्हणून मी तुम्हाला दाखवते. तर इथे तुम्ही बघू शकता की मी एका वुडन स्टिकमध्ये पनीर,
कॅप्सिकम, अनियन्स हे एका मस्त सिक्वेन्समध्ये लावून घेतलेले आहेत. आणि त्याच्यानंतर आपल्या असे स्टिक रेडी करून झाल्याच्या नंतर आपण याला पॅन फ्राय करू शकतो किंवा पॅनवर रोस्ट करू शकतो, बार्बिक्यूला यूज करू शकतो. सो अशा प्रकारे तुम्ही नॉनव्हेजही मॅरिनेट करू शकता. तर हे खूप बेस्ट ऑप्शन आहे माझ्या मते तरी. तर तुम्ही नक्की ट्राय करा तुमच्या गेस्टसाठी आणि मला तुमचे रिव्ह्यूज सांगा. जेव्हा तुम्हाला भाजी करायची असते तेव्हा तुम्ही ही स्टेप स्किप करू शकता आणि डायरेक्ट असं माझ्यासारखं शॉर्टकट पॅनमध्ये याला फ्राय करून घेऊ शकता, त्याने तुमचा खूप वेळ वाचतो. सो आता माझे इथे व्यवस्थित मी असं त्याला फ्राय करून घेणार आहे पॅनवरती. आणि नंतर सर्व रेडी झाल्यावर तुम्ही स्वतःच बघू शकता त्याचा थोडा कलरमध्ये चेंजेस होतील आणि तुम्हालाच कळेल की आता हे रेडी झालेले आहे. त्याला मस्त असं ब्राऊनसा कलर पण येतो जर छान भाजून झाले असतील पनीर आणि व्हेजिटेबल्स तर. आता मी इथे कढईमध्ये तेल टाकलं आहे, गरम मसाले टाकले, अनियनची प्युरी टाकलेली आहे, खूप सारं जिंजर गार्लिक पेस्ट टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर ॲड केलेलं आहे टोमॅटो प्युरी. सो आता हे सर्व आहे त्याला आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. भाजून झाल्यावर आपले जेवढे मसाले आहेत तेवढे सगळे ॲड करायचे आहेत. तुमच्याकडे स्पेशल पनीर टिक्का मसाला असेल तर तुम्ही यावेळेस त्याला ॲड करू शकता. आणि मी जसं आपले नॉर्मल मसाले आहेत, काश्मीरी लाल पावडर, धने पावडर, गरम मसाला, हळद आणि थोडंसं मीठ वगैरे ॲड करून घेतलेलं आहे. थोडंसं जिरा पावडर ॲड केलेलं आहे याच्यामध्ये. तर हे सगळं व्यवस्थित ॲड करा, मसाले आपल्या आवडीनुसार. आणि हे काळजी आपल्याला घ्यायची आहे कारण की आपण मॅरिनेशनमध्येही मसाले वापरलेले आहेत. तर त्या हिशोबाने तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढं तुम्ही कमी जास्त करू शकता. सो आता मी सर्व व्हेजिटेबल्स आणि पनीर पण याच्यात मिक्स करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि खूप सुंदर झालेलं आहे. आणि फक्त एक काळजी घ्यायची, जेव्हाही आपण कोणतीही ग्रेव्हीची भाजी करतो तर त्याच्यात नक्की तुम्ही थंड पाणी न वापरता गरम पाणी ॲड करा. तर मी याच्यात गरम पाणी ॲड केलेलं आहे आणि त्याच्याने तुमच्या भाजीला खूप छान अशी तरी येते. सो आता माझी भाजी ऑलमोस्ट झाली आहे कुक. आणि याच्यामध्ये मी आता गार्निशिंगसाठी खूप सारी कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि आपली भाजी एकदम व्यवस्थित झालेली आहे. आणि तुम्ही बघू शकता की छानशी शिजलेली पण आहे. आणि ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी मी आज मीडियमच ठेवलेली आहे, जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही. तर एकदम परफेक्ट झालेली आहे. आणि तुम्ही बघू शकता की एकदम सुंदर असं तरी पण आलेली आहे आणि खूप छान दिसत आहेत आपल्या. आणि पनीरची भाजी पण खूप सुंदर दिसते आणि खाण्यासाठीही एकदम चविष्ट होती. त्यामुळे सगळ्यांना खूप आवडली आणि सगळ्यांनी खूप आनंदाने एन्जॉय केली आजचे पनीर टिक्का मसाला. आय होप तुम्हाला ही रेस्टॉरंट स्टाईल पनीर टिक्का मसाल्याची भाजी खूप आवडली असेल आणि तुम्ही ही तुमच्या घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी. तर रेसिपी तर आपली एकदम साध्या सोप्या पद्धतीने तयार झाली आहे. पण याच्यानंतर जो सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे ते म्हणजे हे क्लीन करणं आणि ह्याचे सगळे डाग काढणं. तर मित्रांनो, आपलं सर्व जेवण झालेलं आहे आणि ते पण वेळेच्या आत झालेलं आहे सगळं. आणि मी पॅक पण करून ठेवलेलं आहे. याच्यात आपल्या चपात्या रेडी आहे आणि गरम राहाव्या म्हणून मी पॅकच ठेवले आहेत डब्यामध्ये. आणि आपली भाजी पण तयार आहे. आता जेवणाचं काम तर झालेलं आहे. आता भांडी पण आवरायची बाकी आहे. सिंक फुल झाले आहेत दोन्ही पण. जी भांडी डिशवॉशरमध्ये बसतील आता ते मी डिशवॉशरला लावून घेते आणि नंतर मोठी मोठी भांडी आहेत ती हाताने घासून घेते. तर तुम्हाला लवकरच भेटते मी. सो मित्रांनो, हा आहे आजचा माझा लुक हळदी कुंकूचा. मी साडी घातलेली आहे अशी आणि सिंपल दागिन्यामध्ये तर फक्त ग्रीन कलरच्या त्याला मॅचिंग बांगड्या झुमके घातलेले आहेत आणि त्याच्यानंतर असं सिंपलचं मंगळसूत्र माझं घातलेलं आहे आणि असा आजचा माझा गेटअप आहे.
भाजीत भाजी पनीरची. माझी आणि शशांकची जोडी ती पण. पुरुष म्हणजे सागर, नदी म्हणजे सरिता, अवधूत रावांचे नाव घेते तुमच्या सर्वांकरिता. लग्नात लागतात हार आणि तुरे, शशांकचं नाव घेण्याचा आग्रह आता पुरे. बारीक मणी पसरले पुऱ्या घरभर, स्वप्नील रावांसाठी विसरले मी माझे माहेरघर. जीवन करी जीवित्वानंद हे पूर्ण ब्रह्म उदर सगळ्यांना आवडतं पुढचं पाऊल, अमोलचं नाव घेते हळदी कुंकू लावून. अशा प्रकारे आम्ही आमचा हळदी कुंकू आणि बोरनानाचा कार्यक्रम कॅनडामध्ये सेलिब्रेट केला. त्याच्यानंतर फोटोज काढले, थोड्या रील्स रेकॉर्ड केल्या आणि एकंदरीत आम्ही खूप धमाल केली. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला सांगा. ह्याला खूप लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. सी यू नेक्स्ट टाईम. बाय बाय.